नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही व्हिडिओ कोलॅबरेट कशा प्रकारे करू शकता, की जेणेकरून कोलॅबरेशनने तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर आणि वॉच टाइम मिळेल। तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की तुम्ही तुमचा व्हिडिओ कोलॅबरेट इतर चॅनल सोबत किंवा तुमच्या मित्रांच्या चॅनल सोबत कशा प्रकारे करू शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे सर्वात अगोदर तुम्हाला यूट्यूब ओपन करून घ्यायचं आहे। यूट्यूब ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता इथे मी हा व्हिडिओ सिलेक्ट केला आहे। आता व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला साऊंड वगैरे व्हिडिओला सर्व ऍड करून घ्यायचं आहे। आता इथे ऑलरेडी माझा साऊंड वगैरे ऍड आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओला इथे सर्वात अगोदर तुम्हाला अनलिस्टेड ठेवायचं आहे। अनलिस्टेड ठेवल्यावरच ते कोलॅबरेशन ऑन होईल, नाही तर कोलॅबरेशन होणार नाही। तर सर्वात अगोदर इथे खाली तुम्हाला स्क्रॉल केल्यावर कम्युनिटी दिसेल। कम्युनिटी क्लिक केल्यावर इन्व्हाइट अ कोलॅबरेटर याला क्लिक करायचं। इथे तुम्हाला ज्याच्यासोबत कोलॅबरेशन करायचं आहे त्याच्या चॅनलचं नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे। आता इथं मी माझ्या दुसऱ्या चॅनलसोबत कोलॅबरेशन करत आहे। आता चॅनलला क्लिक केल्यानंतर त्या आय डीला क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला URL येईल, त्याला तुम्हाला शेअर करायचं आहे। आता मी ते व्हॉट्सअपला शेअर करतोय। आता मी माझ्या पर्सनलमध्ये व्हॉट्सअपला शेअर केला आहे। आता हे झाल्यानंतर लिंक शेअर केल्यानंतर तुम्हाला परत बॅक जाऊन तुम्हाला व्हिडिओ अपलोड शॉर्ट करून ठेवायचं आहे। शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आपल्या परत व्हॉट्सअपवर जाऊन लिंकला टॅप करून घ्यायचे। लिंक टॅप झाल्यानंतर ती इथे स्टुडिओ आपल्या YT स्टुडिओमध्ये ओपन होईल। तुम्ही ज्या चॅनलसोबत कोलॅबरेट केलं तर त्या चॅनलला इथे अगोदर ओपन करायचे। इथे ओपन झाल्यानंतर डबल तुम्हाला लिंकला क्लिक करायचे। लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कोलॅबरेशन रिक्वेस्ट दिसतील। इथे माझ्याकडे 3 रिक्वेस्ट आहेत, तर मी सर्वात अगोदरची रिक्वेस्टला क्लिक करून ॲक्सेप्ट करून घेणार आहे। कोलॅबरेशन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे खाली कोलॅबरेशनमध्ये तुमचा व्हिडिओ अपलोड होताना दिसेल। तर आता इथे माझा व्हिडिओ हा दुसऱ्या चॅनलसोबत कोलॅबरेट झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे दोन्ही चॅनलचे लोगो आणि नाव आणि कोलॅबरेशन दिसत आहे। तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ कोलॅबरेशन करू शकता। आता तुम्हाला इथे कोलॅबरेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या चॅनलमध्ये येऊन व्हिडिओला एडिट करून घ्यायचं आहे। व्हिडिओला तुम्हाला इथे टायटल वगैरे टाकून पब्लिक करून घ्यायचं आहे। पब्लिक झाल्यानंतर तुम्हाला नंतर कोलॅबरेशन चेक करायचं आहे। इथे तुम्हाला दिसेल की आपलं कोलॅबरेशन ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि ॲक्सेप्ट झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कोलॅबरेशन करू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ अजून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।